सरकारांच्या निवासस्थानी महायुतीला मुहूर्तरूप येण्याची शक्यता वाढली आहे। खासदार नारायण राणेंनी पुढाकार घेतल्याने या सगळ्यातनं चांगलंच निष्पन्न होईल असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला। बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी मंत्री पंकजा मुंडेंनी बीड शहरात आज बैठक घेतली। गेवराई, धारूर, बीड नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या बैठका घेतल्या। युती होते की भाजपा स्वबळावर निवडणूक लढवतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे। काही दिग्गजांना सोडतीचा फटका बसलाय आणि त्यात माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचा समावेश आहे। तर इच्छुकांना आता तिकिटांचे वेध लागलेत। तिकिटासाठी सर्वच राजकीय पक्षात इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे। महाड तालुक्यातील कुणबी समाजातील उद्योन्मुख नेता सुशांत गणेश जाबरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली। या नियुक्तीमुळे भरत गोगावले गटाला मोठा धक्का बसलाय, कारण जाबरे हे गोगावलेंचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते। गेल्या आठवड्यात देसाईगंज येथील काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी ॲडव्होकेट संजय गुरु यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे अजित पवार गटात प्रवेश केला आणि त्यानंतर आता काँग्रेसचे डॉक्टर सेलचे माजी प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रमोद साळवे यांनी देखील काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे। बीडमध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे मानल्या जाणाऱ्या परळी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्यापही जाहीर झाला नाही। मात्र इच्छुकांची इथे मोठी गर्दी आहे। धनंजय मुंडेंचे विश्वासू राजा खान यांनी पुन्हा नगराध्यक्षपदासाठी दावा ठोकला आहे। लातूर जिल्ह्यातील 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीची निवडणूक होते। उमेदवारी अर्ज भरायला 10 तारखेपासून सुरुवात झाली, मात्र अजून एकही अर्ज आला नाहीये। युती आणि आघाडीचा तिढा सुटत नसल्यानं बैठकात सुरू आहेत। इच्छुक उमेदवार एबी फॉर्मकडे डोळे लावून बसले आहेत। शेवगाव नगर परिषद निवडणुकीत मूलभूत गरजा म्हणजेच रस्ते, पाणी, रोजगार या मुद्द्यांवर निवडणूक गाजणार असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे। सध्या भाजपचा आमदार मोनिका राजा यांचं वर्चस्व असलं तरी महायुतीतील सर्वच पक्ष वेगवेगळे लढण्याच्या तयारीत आहेत आणि महाविकास आघाडीत देखील सगळेच पक्ष वेगवेगळे लढतील असं चित्र सध्या तरी दिसत आहे। राजापूर नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी एक अर्ज दाखल करण्यात आला। हा उमेदवारी अर्ज ज्योती सुनील खटावकर अपक्ष हिंदू महासभा यांच्या वतीने दाखल करण्यात आला। या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी अन्य अर्ज दाखल झाले नाहीत। वर्धा नगर परिषद निवडणूक प्रक्रियेत दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालं नाही। नगर परिषदेत यंत्रणा उमेदवारांच्या प्रतीक्षेत होती, पण उमेदवार काही नामनिर्देश करण्यासाठी दुसऱ्या दिवशीही फिरकले नाही। अकोल्यात आता थंडीचा कडाका वाढलाय। अकोल्यातील तापमान 13 अंशांच्या खाली पोहोचले, त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत। अचानक वाढलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामातील शेती कामावर काहीसा परिणाम झालाय। गडचिरोलीच्या अहेरी शहरातील इंदिरानगर बेघर कॉलनी इथे गेल्या 40 वर्षांपासून महसूल विभागाच्या जागेवर वास्तव्य करणाऱ्यांना जागेचा मालकी हक्क मिळणार आहे। त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून शहरी घरकुल मंजूर होणार आहे। भाजप नगरसेवक अमोल गुडेलीवार यांनी ही मागणी लावून धरली होती। रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताची तीव्र टंचाई निर्माण झाली, त्यामुळे गंभीर रुग्णांसाठी रक्तपुरवठा नियमित ठेवण्याचं आव्हान रुग्णालयापुढे आहे। त्यामुळे जवळच्या रक्तपेढीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात रक्तदान करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार आणि मंगळवारी सोयाबीनची विक्रमी आवक झाली, त्यामुळे मोजणी आणि लोडिंग प्रक्रियेत मोठा विलंब होतोय। त्यामुळे बुधवारी शेतमाल खरेदी बंद ठेवण्याचा निर्णय बाजार समितीकडून घेण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात काही अनुचित घटना घडू नये यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चेकपोस्ट लागलेत। या चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षक पथकातर्फे दुचाकी आणि चारचाकी वाहनांची अगदी कसून तपासणी केली जाते। आदिवासी विकास विभागाच्या अमृत आहार योजनेचा लाभ पेसा क्षेत्रातील मातांना मिळत होता, मात्र नॉन पेसा क्षेत्रातील गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांसाठी अशा प्रकारची कोणतीही योजना उपलब्ध नव्हती। त्यामुळे पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील ही दरी भरून काढण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेनं वेस्टर्न कोल फील्ड यांच्या CSR निधीतनं नॉन पेसा क्षेत्रातील मातांसाठी मिशन संपूर्ण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे। लातूरच्या उदगीर शहरातील जळकोट रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर आयशर टेम्पो डिझेल भरण्यासाठी थांबला असता अचानक टेम्पोच्या इंजिनला आग लागली। त्यानंतर पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी बादलीनं पाणी टाकून आग शमवण्याचा प्रयत्न केला। तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अवघ्या काही मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये खाकी गणवेशातल्या पोलिसांमध्ये माणुसकीचं दर्शन झालं। फुलंब्री तालुक्यातील महाल किन्होळा परिसरात रस्त्यावर एका वृद्ध शेतकऱ्याचा मका पडला।
तो शेतकरी एकटाच मक्याची कणसं गोळा करत होता। यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्यासह अन्य पोलिसांनी गाडी थांबवून शेतकऱ्याची मदत केली आणि हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। भंडारा जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे। या मोहिमेअंतर्गत 2 ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात आली, तर बोगस प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या इतरांचं वेतन थांबवण्यात आलं। या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत। गडचिरोलीत धान कापणीचं काम सुरू झालंय। अनेक शेतकऱ्यांची कापणी पूर्ण झाली आहे, मात्र शासकीय धान खरेदी केंद्र अजूनही सुरू नाहीयेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। तसंच बाजार समित्यांमध्ये धानाला अपेक्षित आधारभूत किंमत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांवर कमी दरात धान विकण्याची वेळ आली आहे। कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि नियमबद्ध पद्धतीनं व्हावा, यासाठी कोकण रेल्वे प्रशासनानं तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र केली। अनधिकृत प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत एप्रिल ते सप्टेंबर 2025 या काळात तब्बल 1,82,00,000 रुपयांचा दंड 781 प्रवाशांकडून वसूल करण्यात आला। खेड तालुक्यातील नांदगाव परिसरात रस्त्याच्या कडेला एक बिबट्या मृतावस्थेत आढळला। मंगळवारी ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वनविभागाने घटनास्थळी धाव घेतली। अज्ञात वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या भाविकांसाठी 13 ते 18 नोव्हेंबर दरम्यान आळंदीसाठी 362 बसेस सोडण्यात येणार आहेत। या बसेस सगळ्या स्थानकाहून रात्री 12 पर्यंत उपलब्ध राहणार असल्याची माहिती PMPLने दिली आहे। पुण्याच्या इंदापुरातील श्रावणी शिताप हिनं मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये पार पडलेल्या वेस्ट झोन आंतरविद्यापीठ जुडो कराटे स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं। तिची अमृतसर येथे होणाऱ्या राष्ट्रीय जुडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे। तिच्या या कामगिरीमुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे। गडचिरोली पोलिसांच्या सायबर शाखेनं जुलै 2025 पासून आतापर्यंत नागरिकांचे हरवलेले आणि चोरीला गेलेले 90 मोबाईल्स शोधून काढले आहेत। एकूण 13,97,399 रुपये किमतीचे हे मोबाईल संबंधित तक्रारदारांना सुपूर्द केलेत। पोलीस अधीक्षक कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना ते मोबाईल देण्यात आले आहेत। वाशिम जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालच्या आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राबवली जाणार आहे। या माध्यमातून ग्राहकांच्या घरांवर 1 किलोवॅट क्षमतेचं सौर ऊर्जा यंत्र बसवलं जाईल, त्यामुळे ग्राहकांना तब्बल 25 वर्ष मोफत वीज मिळेल। या योजनेसाठी केंद्राकडून 30,000 तर राज्य सरकारकडून 15 ते 17,500 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे। यंदाच्या रब्बी हंगामाकरता वर्धा जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते। या योजनेत कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी येत्या 15 डिसेंबरपर्यंत विमा हप्ता भरून सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलं। गहू बागायत पिकासाठी विमा हप्ता 330 रुपये, हरभरा पिकासाठीचा विमा हप्ता 360 रुपये आणि तो हप्ता शेतकऱ्याला भरावा लागणार आहे। इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले। यात गरोदर मातांची तपासणी, रक्तदाब, डोळे तपासणी असं कॅन्सर आणि विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या। यात 150हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील एका उसाच्या फडात 10 ते 12 फुटांचा अजगर आढळला। सर्पमित्राने या अजगराला पकडून त्याच्या अधिवासात सोडलाय। या अजगराचं वजन 35 ते 40 किलो असल्याची माहिती सर्पमित्र कपिल वसुरे यांनी दिली। परभणीत शिवसेनेच्या पक्ष मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे। अकोल्यातील बाळापूर तालुक्यात नैसर्गिक आपत्ती मदत निधी न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। सुमारे 30% शेतकऱ्यांना अद्यापही मदत निधी मिळाला नाही, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत तातडीनं कारवाईची मागणी केली। पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपदाकरता आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महादेव वसंत सोमवंशी यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे। उबाडाचे जालन्याचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशानं शिवसेनेची जालन्यातली ताकद वाढली आहे। महापालिका निवडणूक सोबळावर लढण्यासाठी आम्ही तयार असून भाजपचा टांगा पलटी करून घोडे फरार करू असा इशारा शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी दिला आहे। पुण्यातील मुंढवा परिसरातील 40 एकर जमीन ही महार वतनदारांची नसून सरकारी मालमत्ता असल्याचा अहवाल सादर करण्यात आला। महसूल विभागानं हा अहवाल सरकारला सादर केला असून वतनदारांचे दावेही अमान्य करण्यात आले, त्यामुळे पार्थ पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे। पुणे जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवाणी भारतातच आहे आणि पुण्यातील भूखंड खरेदी प्रकरणात फरारी दाखवलेल्या व्यावसायिक शीतल तेजवाणी यांनी बोपोडी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र न्यायालयानं त्यांच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास नकार दिला आहे।
मुंडवातील जमीन खरेदी प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या आमिडिया कंपनीला वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली. 10 दिवसात 42 कोटी भरा, अन्यथा जप्तीची कारवाई केली जाईल असा उल्लेख या नोटीशीत करण्यात आला आहे. नोटीस देऊन 5 दिवस उलटलेत, मात्र कंपनीकडनं खरेदी खत रद्द करण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाहीये. तर अंजली दमानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले. पार्थ पवार जमीन प्रकरणात अजित पवारांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. तर अजित पवार दोषी आढळल्यास राजीनामा देतील, पण आधी दोष सिद्ध होऊ द्या, असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं. पार्थ पवारांवरील आरोपांच्या आडून विरोधकांकडून अजित पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे थांबलं पाहिजे असं कोकाटे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी फडणवीस नाशिक दौऱ्यावर असतील. भाजपकडून ठक्कर ग्राउंडवर पदाधिकाऱ्यांसह 3 आमदारांची बैठक सुद्धा होणार आहे. आगामी निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय उलथापालथ झाली. छत्रपती संभाजीनगरमधील माजी उपमहापौर राजू शिंदे यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अकलूजचे धवलसिंग मोहिते पाटील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला पोहोचले. धवलसिंग मोहिते पाटील हे विजयसिंग मोहितेंचे पुतणे आहेत. या भेटीमुळे धवलसिंग मोहिते पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का अशी चर्चा आहे. पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबाराच्या येत्या शुक्रवारी वसई विरार महानगरपालिका मुख्यालयात आयोजन करण्यात आलं. स्थानिक समस्या आणि तक्रारींचं शासन दरबारी निवारण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असे जनता दरबार भरवण्यात येत असल्याची भाजपची रणनीती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भावी नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले. महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर एकाने थेट मिरवणूक काढली. वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सतीश गायकवाड यांनी परिसरात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. अजून त्यांना पक्षाकडून उमेदवारी निश्चित झालेली नाहीये. नागपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेसच्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी दुबार मुलाखती घेण्यात येणार आहेत. यापूर्वी 7 नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या, मात्र त्यात काही जणांना जाणीवपूर्वक बोलवण्यात आलं नाही असा आरोप होत होता. त्यामुळे पुन्हा आज दुबार मुलाखतींचा कार्यक्रम आहे. दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तम मोहितेंचा त्यांच्या वाढदिवसाला स्नेहगृहून खून करण्यात आला. खुनी हल्ला करणारा जमावाच्या हल्ल्यात ठार झालाय. सांगलीमध्ये उत्तम मोहितेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या घराजवळच जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच वेळी शाहरुख शेख यानं त्यांच्यावर हल्ला करत त्यांचा खून केला. छत्रपती संभाजीनगर शहरातील पैठण गेट परिसरात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. 10 नोव्हेंबरची ही घटना आहे. हत्येच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप बघायला मिळाला. संतप्त नागरिकांनी गाड्यांची तोडफोड केली आणि पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. बुलढाण्यात शेतीच्या वादातनं झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. 8 जण गंभीर जखमी झाले. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील नागापूर अंजनी बुद्रुक शिवारात ही घटना घडली आहे. या प्रकरणी डोणगाव पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून 9 जणांना अटक केली. न्यायालयानं या सगळ्या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जखमी असलेल्या 8 जणांपैकी 2घांची प्रकृती चिंताजनक आहे. निलेश घायवळ टोळीवर अजून एक मोका म्हणजे तिसरा मोकोका लावण्यात आलाय. निलेश घायवळसह त्याचा भाऊ सचिन घायवळवर देखील मोकोका लावलाय. वारजे पोलिसांमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्याच प्रकरणी निलेश घायवळ टोळीवर आता मोकोका लावण्यात आलाय. पुणे पोलिसांनी गँगस्टर निलेश घायवळ याच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा PMLA 2002 अंतर्गत कारवाई करण्यासाठी ईडीशी संपर्क साधलाय. घायवळनं मालमत्ता बाजारभावापेक्षा कमी किमतीत खरेदी केल्याचं आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार केल्याचं तपासात उघड झालं. त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, खून आणि संघटित गुन्हेगारीसह 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. गांजा सदृश पदार्थ बाळगल्याप्रकरणी मुंबईतील 2 तरुणांना सिंधुदुर्ग पोलिसांनी पहाटे अटक केली. ध्रुव निशित शहा वय वर्ष 22 आणि फैजल फिरोज खान वय वर्ष 20 अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्याजवळ विक्रीसाठी स्वतःच्या ताब्यात असलेला 20,000चा 538 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा गांजा सदृश अवैध पदार्थ आढळून आला. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील मळसूर आलेगाव परिसरातील एका गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकानं 6 दिवसांपूर्वी शाळेतच विद्यार्थिनीशी गैरवर्तन केलं. पीडितेनं घरी जाऊन कुटुंबियांना हा सगळा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर चांदी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. वसईत महसूल विभागानं रेती चोरांवर मोठी कारवाई केली. पालघर जिल्हाधिकारी इंद्राणी जाखड यांच्या आदेशानं वैतरण आणि खानिवडे बंदरात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या बोटींवर धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्यानं बंदरात साठा करून ठेवलेली 70 ब्रास वाळू पुन्हा खाडीत ढकलण्यात आली. शिवाय बोटिंगचं सक्शन पंप कापून ही कारवाई करण्यात आली आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील येवता गावात मंगळवारी रात्री शेतकऱ्यांच्या गोठ्यात अचानक लागलेल्या आगीत मोठं नुकसान झालं.
भगवान भारती या शेतकऱ्याच्या गोठ्यात लागलेल्या आगीत जनावरांचा चारा, शेतीसाठीचं साहित्य, मोटर पंप, केबल, टिनपत्रे असं साहित्य जळून खाक झालंय. या आगीत एका वासराचा मृत्यू झालाय. 2 बैल 60% भाजलेत. पोलीस घटनास्थळाची पाहणी करतायत. पुढील तपास सुरू आहे. मनोज जरांगे पाटलांच्या हत्याकांडातील आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या कांचन साळवे नावाच्या व्यक्तीला जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बीडमधनं त्याला अटक केली आहे. महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब बसल्याचा संशयास्पद संदेशामुळे मोठी खळबळ उडाली. महानगरी एक्सप्रेसमधील एका शौचालयात हा संदेश दिसला. पाकिस्तान जिंदाबाद आणि आयएसआय यासह गाडीमध्ये बॉम्ब बसल्याचा हा संदेश होता. मग भुसावळ रेल्वे स्टेशनवर गाडी येताच गाडीची रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कसून तपासणी केली. श्वान पथकाच्या माध्यमातून देखील संपूर्ण गाडीची तपासणी करण्यात आली, मात्र काहीच मिळालं नाही.